संगीता चांदपुडे, कुणाल चांदपुडे आणि मुरलीधर चांदपुडे हे दुसरे तिसरे कोणी नसून संगीता चांदपुडे ही माझी मोठी बहीण आहे. कुणाल माझा बहिणीचा मुलगा आणि तो माझा मेवणा आहे. आज त्या तिघांना गमावून आमची काय परिस्थिती आहे हे आम्हाला फक्त आम्हाला आणि आमच्या कुटुंबांना माहिती आहे. आज जेव्हा आम्ही सोशल मीडियावर सगळे जास्त व्हिडिओ बघितले गेले, आज आमच्या कुणाला जेवढ्या गोष्टीमध्ये बोलले जात आहे की फक्त मोबाईल न घेतल्यामुळे त्यांनी त्याच्या आई बाबांना जाण्यासाठी भाग पाडलं. कृपया तुम्ही अशा खोट्या अफवा पसरू नका. तुमच्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला खूप जास्त त्रास होतोय. आज आम्ही त्या मोमेंट वर आहोत जिथं आज आम्ही आमच्या बहिणींची, मी माझ्या बहिणीची, माझ्या मुलाची, माझ्या मेवण्याची राग सोडून घरी चाललेलो आहोत. आणि जेव्हा घरी जाताना मोबाईल हातामध्ये बघते तर एकही अशा एकामागे एक अशी व्हिडिओ येत आहेत की जिथं आमचं काळीच एकदम खाली बसलेले. तुम्ही तुमच्या मत मांडून टाकलेले व्हिडिओच्या मार्फतमध्ये. तुम्हाला काहीच माहित नाहीये, तुम्ही आम्हाला ओळखत नाही, काही नाही, तुम्हाला कुठल्या गोष्टीची सत्यता माहित नाहीये, तरी तुम्ही सगळ्या गोष्टी खोट्या पसरवत आहे. तुम्हाला माहित आहे का तुमच्या सगळ्या व्हिडिओंनी माझ्या आई वडिलांना किती त्रास होतोय. आज आम्ही 4 बहिणी आहेत. आज आमच्या वडिलांनी त्यांचं पहिलं लेकरू गमावलेलं आहे. तुम्हाला जर फोटो वाटत असेल तर इकडे बघा. ही माझी बहीण आहे, ही माझी बहीण आहे. आज आम्ही 3 बहिणी पारख्या झालो आमच्या मोठ्या बहिणीला. कृपया कुठले पण व्हिडिओ बनवताना थोडा विचार करा. त्यांचं कुटुंब माझं आहे, ते कुटुंब संपलं चांदपुड्यांचं, पण तिचं कुटुंब आहे मागं आणि आमचं जगणं खूप मुश्किल होतंय. आम्ही आमच्या मनस्थितीत नाहीये की आम्ही कसं पुढे जायचं, आम्हाला कसं सावरायचंय. आम्हाला सावरू शकत नाहीये ह्या सगळ्या गोष्टींमधनं. तर कृपया आमच्या कुणाला, आमच्या दीदीला, आमच्या मेहुण्यांना काहीही बोलण्या अगोदर थोडा विचार करा की त्या सगळ्यांना बोलताना आज माझे आई वडील 75 वर्षापेक्षा मोठे आहेत. ते हा धक्का घेऊ शकणार नाही. एवढीच तुम्हाला मी कळकळीची विनंती करते. मी सगळ्यांना कळकळीची विनंती करून हेच सांगतेय की तुम्हाला योग्य वेळात सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटणार आहे की ही घटना कशामुळे झालेली आहे, काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींबाबत तुम्हाला या सगळ्यांचं उत्तर भेटणार आहे. फक्त आम्हाला थोडा दिवस या दुःखातून सावरू द्या. आम्हाला आमच्या आई वडिलांना या दुःखातून सावरून द्या. तुम्हाला सगळ्या गोष्टींचे उत्तर भेटतील. पण समोरची व्यक्ती शांत व्हायला तयारच नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या बहिणीने त्यांचा मुलगा 20 वर्षापासून त्यांच्यापासून लांब केला होता. तर मला फक्त त्यांना एकच विचारायचं आहे, खरंच तुम्ही असं म्हणताय की माझ्या बहिणीने 20 वर्षापासून तुमचा मुलगा लांब केला का? मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुम्ही मला सांगा, 20 वर्षापासून तुम्ही त्या मुलाला घरातून ते गाव सोडण्यासाठी आणि ते शेत सोडण्यासाठी एकदा विचारा जाऊन त्यांना की तुम्ही स्वतः तुमच्या मुलाच्या डोक्यात फावडं कसं काय टाकलं होतं. त्यावेळेस तुम्हाला वाटलं नाही की तुमचा मुलगा जाईन, जगन, नाही जगन. मला फक्त ह्या गोष्टीचं उत्तर द्या. बाकी मी सगळ्या गोष्टीचे उत्तर देणार आहे तुम्हाला. फक्त मला थोडा वेळ हवाय.